नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा गंभीर विषय आहे पोरगी पळाली. हे 3 शब्द जेव्हा एखाद्या बापाच्या कानावर पडतात ना, तेव्हा त्याचा फक्त विश्वास तुटत नाही, तर त्याच्या अस्तित्वाचे तुकडे होतात. घरासमोर लग्नाचा मांडव उभा आहे, दारात सनई वाजतीये, अक्षतांची तयारी झालीये, आणि अचानक बातमी येते की ज्या लेकीला राजकन्येसारखं जपलं, तीच लेक कोणा तिसऱ्यासोबत पळून गेली. आजचा हा विषय अशा प्रत्येक मुलीसाठी आहे जिला वाटतं की प्रेम म्हणजे सर्वस्व आहे, आणि अशा प्रत्येक आईबापासाठी आहे ज्यांनी पोट बांधून आपल्या लेकीचं भविष्य सावरलं. आज आपण एका गुंतवणुकीबद्दल बोलणार आहोत, जी पैशांची नव्हती तर रक्ताची आणि आयुष्याची होती. मुलींनो, कधी विचार केलाय का, तुम्ही जेव्हा जन्माला आलात तेव्हा त्या बापाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो त्याच दिवसापासून स्वप्न पाहायला लागला होता, तुमच्या शिक्षणाचं, तुमच्या लग्नाचं. तो बाप ज्याने स्वतः फाटलेली बनियान घातली पण तुम्हाला ब्रँडेड कपडे दिले, ज्याने पावसाळ्यात चिखलातून पायपीट केली जेणेकरून तुमच्या शाळेची फी वेळेवर भरता येईल. तुम्ही आज म्हणता, माझं आयुष्य, माझा निर्णय. पण विचार करा, त्या आयुष्याची पाटी कोणी कोरी केली होती? त्या पाटीवर पहिली अक्षरं गिरवण्यासाठी बापाने किती रात्री जागून काढल्या? ती 20-22 वर्षांची मेहनत, तो हाडांचा सापळा करून केलेला कष्ट, तुम्ही एका रात्रीत एका चिठ्ठीवर सॉरी लिहून संपून टाकता? तुमचं प्रेम इतकं स्वस्त असतं का की ज्यांच्यामुळे तुम्ही हे जग पाहिलं त्यांच्याच डोळ्यात मिरची टाकून जावंसं वाटतं? लग्नाच्या 4 दिवसाआधी जेव्हा मुलगी पळते, तेव्हा त्या मांडवातल्या बांबूंसारखाच तो बापही ताट उभा राहू शकत नाही. ज्या हातांनी पाहुण्यांना आमंत्रण दिलं होतं, तेच हात आता स्वतःचं तोंड लपवण्यासाठी वापरले जातात. त्या बापाचा विचार करा, ज्याने लग्नासाठी कर्ज काढलंय, दागिने घडवलेत, लोकांची गयावया केलीये. आता तो समाज त्याला विचारणार, काय रे, हेच संस्कार दिले का? तो बाप काय उत्तर देणार? ज्या पोरीला काळजाचा तुकडा मानलं, तिनेच काळजावर घाव घातलाय. इथे मुलीचा आनंद जिंकतो, पण एका बापाचा माणूस म्हणून पराभव होतो. आणि ती आई, ज्याने 9 महिने तुम्हाला पोटात वाढवलं आणि 20 वर्ष काळजात. जी आई म्हणायची, माझी लेक शहाणी आहे, ती माझं नाव उज्ज्वल करेल. आज ती आई घराच्या कोपऱ्यात बसून ढसाढसा रडतीये. तिचा आवाज फुटत नाहीये, कारण तिला भीती वाटतीये की बाहेरून समाज काय बोलेल. तिला आता स्वतःच्याच मायेची भीती वाटू लागली आहे. तिने तुम्हाला जेवण भरवलं, तुमचे लाड पुरवले, पण आज तिला वाटतंय की मी कुठे कमी पडले. लेकीने सुखाचा संसार निवडला, पण आईच्या नशिबी फक्त अपमान आणि अंधार उरला. पोरगी पळाली, गुंतवणूक जळाली. हे वाक्य कदाचित तुम्हाला कठोर वाटेल, पण वास्तव हेच आहे. मध्यमवर्गीय बापासाठी मुलगी हे एक स्वप्न असतं. तिच्या लग्नासाठी जमा केलेला एक रुपया त्याच्या आयुष्याची कमाई असते. जेव्हा तुम्ही पळता, तेव्हा तुम्ही फक्त कोणाचे तरी हात धरून जात नाही, तर बापाची FD, आईचे दागिने आणि त्या घराची प्रतिष्ठा जाळून राख करता. आता त्या घरात उरतं ते फक्त कर्ज. 50 लाखांचं ते कर्ज, ज्याचं व्याज आता तो म्हातारा बाप रक्ताच्या थेंबाथेंबाने फेडणार आहे. तुम्ही तिकडे नवीन संसाराची सुख शोधताय, तुमची जुनी पुस्तकं बघून रडतीये. कधी विचार केलाय का, कोर्टात चोरीचा खटला चालतो, फसवणुकीचा खटला चालतो, पण एका मुलीने आपल्या पालकांचा जो विश्वासघात केलाय त्यासाठी कोणता कायदा आहे? कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये अशी तक्रार नोंदवली जात नाही की माझ्या लेकीने माझं आयुष्य जाळलंय.
इथे कायदा पळून गेलेल्यांना संरक्षण देतो, पण ज्यांचं घर उद्ध्वस्त झालंय त्यांच्यासाठी न्याय कुठेच नसतो. हा अन्याय समाजाच्या डोळ्यात देखत घडतो आणि समाज फक्त तमाशा पाहतो. शेवटी त्या सर्व मुलींना एकच सांगायचं आहे, प्रेम करणं चुकीचं नसेलही, पण ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांना जिवंतपणे मारून मिळवलेलं प्रेम कधीच सुख देऊ शकत नाही. लक्षात ठेवा, तो मुलगा कदाचित तुम्हाला आज स्वप्न दाखवेल, पण ज्या बापाने तुमच्यासाठी स्वतःची स्वप्न मारली तो बाप पुन्हा मिळणार नाही. आईच्या डोळ्यांतील पाणी ज्या दिवशी सुकेल त्या दिवशी तुमच्या संसाराची भरभराट होईल का, याचा विचार नक्की करा. ज्या लेकी आपल्या आईबापाचा मान राखतात त्याच खऱ्या अर्थाने मोठ्या असतात. क्षणिक सुखासाठी आयुष्यभराची कमाई जाळू नका. आईबापाची इज्जत ही गुंतवणूक असते, ओझं नाही. हा व्हिडिओ जर कोणाचं मन परिवर्तन करू शकत असेल तर तो नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित एखाद्याचे आईबाप आत्महत्येपासून वाचू शकेल. धन्यवाद.